तुम्ही गडचिरोली नाव ऐकलं की डोळ्यासमोर पहिलं काय येतं? त्यानंतरची बातमी नक्षल्यांसंदर्भातली. जंगलं, नक्षलवाद, लँडमाइन्स, पोलीस व्हॅनवर हल्ले. वर्षानुवर्ष आपल्याला हेच सांगितलं गेलंय किंवा आपल्याला दिसलंय, गडचिरोली म्हणलं की रेड झोन, तिथं जायचं नाही. पण जर मी तुम्हाला सांगितलं की ज्या जिल्ह्यात नक्षलवादी रस्ते बनवू देत नव्हते तिथे आज 20,000 कोटींचा स्टील प्रोजेक्ट उभा राहिलाय, तर ज्या हातांमध्ये कालपर्यंत बंदुका होत्या त्या हातांमध्ये आज मशीनींचे स्टेअरिंग आहेत. हे परिवर्तन कसं झालं? एका मागासलेल्या जिल्ह्याला महाराष्ट्राचं फ्युचर स्टील हब बनवण्याची ही कहाणी आहे. आज डिकोड करूयात द अनटोल्ड स्टोरी ऑफ सुरजागड अँड गडचिरोली. सगळ्यात आधी सुरजागड बद्दल बोलूयात. गडचिरोलीच्या जमिनीखाली लोखंडाचं प्रचंड मोठा साठा आहे, अर्थात आयर्न ओर आहे. इतका साठा की पुढची 100 वर्ष महाराष्ट्राला स्टीलची कमी पडणार नाही. पण 70 वर्ष हे लोखंड जमिनीखालीच का राहिलं? कारण होतं नक्षलवाद. त्यांना माहित होतं जर इथे खाणकाम सुरू केलं, अर्थात मायनिंग सुरू केलं, तर रस्ते येतील, रस्ते आले तर पोलीस येतील, आणि पोलीस आले तर त्यांचं साम्राज्य संपेल. म्हणून त्यांनी कधीच इथे उद्योग येऊ दिला नाही. त्यांनी गाड्या जाळल्या, इंजिनियर्सला धमकवलं. पण 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यांनी एक शपथ घेतली, विदर्भाचा बॅकलॉग भरून काढायचा. आपल्याला गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री व्हायला आवडेल असं फडणवीसांनी काही दिवसांपूर्वी विधान केलं होतं, आणि त्याच अनुषंगानं नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी त्यांनी केलेला गडचिरोलीचा दौरा आता महत्त्वाचा ठरतोय. त्यांनी नक्षलवाद्यांच्या डोळ्यात डोळे घालून सांगितलं, मायनिंग सुरू होणारच, तुम्हाला करायचं ते करा. पोलिसांनी सुरक्षा दिली आणि लॉइड्स मेटल्स सारख्या कंपन्यांनी तिथे आणलं. आज सुरजागडमध्ये हजारो टन लोखंड बाहेर पडतंय. त्यातून महाराष्ट्राची मोठ्या प्रमाणात प्रगती होती. आता याचा इकॉनॉमिक इम्पॅक्ट बघा. जेव्हा एक खाण सुरू होते तेव्हा फक्त एक खड्डा खणला जात नाही, तिथे ट्रक लागतात, जेसीबी लागतात, ड्रायव्हर्स लागतात, मेकॅनिक्स लागतात, ढाबे लागतात. आज गडचिरोलीच्या कोनसारी भागात लॉइड्स मेटलचा 20,000 कोटींचा स्टील प्लांट उभा राहतोय. या एका प्रोजेक्टमुळे 10,000 पेक्षा जास्त स्थानिक आदिवासी मुलांना थेट रोजगार मिळालाय. विचार करा, ज्या मुलांना नक्षलवाद्यांनी सांगितलं होतं की सरकार तुझा शत्रू आहे, तोच मुलगा आज त्याच सरकारने आणलेल्या फॅक्टरीमध्ये महिन्याला 25,000 रुपये पगार घेतोय. त्याच्या खांद्यावर आता बंदूक नाही, त्याच्या खांद्यावर आता कुटुंबाची जबाबदारी आहे. नक्षलवाद गोळीने संपत नाही, तो पोटाला काम मिळाल्यावर संपतो. हेच आहे फडणवीस मॉडेल. विरोधक नेहमी विचारतात, विदर्भाचा विकास कुठे आहे? त्यांनी एकदा गडचिरोलीला जाऊन बघावं. आता ते विमानतळ प्रस्तावित आहे. समृद्धी महामार्गाचा विस्तार आता गडचिरोली पर्यंत होतोय, अर्थात नागपूर गडचिरोली एक्सप्रेसवे. ज्या जिल्ह्यात साधी एसटी बस जात नव्हती तिथे आता 6 लेन हायवे जातोय. हे इन्फ्रास्ट्रक्चर फक्त उद्योगासाठी नाही, हे नॅशनल सिक्युरिटीसाठी देखील आहे. जेव्हा रस्ते चांगले असतात तेव्हा आपली सुरक्षा दले, C60 कमांडोज वेगाने हालचाल करू शकतात. म्हणजेच हा विकास फक्त इकॉनॉमिक नाही तर स्ट्रॅटेजिक देखील आहे. आणि हो, पर्यावरणाचा मुद्दा. काही तथाकथित अर्बन नक्षल ते ओरडतात की जंगल तोडलं जातंय, पण सत्य काय आहे? ज्या ठिकाणी मायनिंग होतंय तिथे सरकार दुप्पट वेगानं वृक्षारोपण करतंय. आणि मुळात आदिवासींचा विकास न करता फक्त झाड वाचवणं हा कोणता न्याय? आदिवासीला चांगलं घर, मुलाला इंग्लिश मीडियम स्कूल आणि हाताला काम मिळण्याचा अधिकार नाही का? की त्याला फक्त तुम्ही म्युझियम पीस बनवून ठेवणार आहात? देवेंद्र फडणवीसांची भूमिका स्पष्ट आहे. पर्यावरण पण हवं आणि आदिवासींचा विकास पण हवा. शेवटी इतकंच सांगेन, मुंबई आणि पुणे तर विकसित आहेतच, पण खरा महाराष्ट्र धर्म तेव्हाच पाळला जाईल जेव्हा गडचिरोलीला आदिवासी तरुण सुद्धा अभिमानाने सांगेल, मी मागासलेला नाही, मी महाराष्ट्राच्या विकासाची स्टील फ्रेम आहे. जे 70 वर्षात झालं नाही ते गेल्या 5 वर्षात घडतंय. बारूद कडून बिझनेस कडे झालेला हा प्रवास सोपा नव्हता. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती, पॉलिटिकल विल लागते. ती फक्त एकाच माणसाकडे होती. मी मल्हार पांडे. जय हिंद, जय महाराष्ट्र.